मग काय दिले आपल्याला इथं फॉर्म्युला दिला आहे UN NC0 UN V NC1 UN -1 V1 NC2 UN -2 V2 NC3 UN -3 V3 डॅश 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 प्लस NCN UVN. मग काय करायचं सिम्पल आहे y = x² इंटू एक्स आहे ह्या x² V मानायचं आणि ह्या e⁻x u मानायचं. तर म्हणजे कसं करायचं आधी जे पहिलं आहे व्हीचं डिफरन्शिएशन करायचं काय येते 2x येते आणि V1 झालं ही आणि V2 = 2 येते आणि V3 जर काढलं तरी 0 होते. ह्या यूला इथं डिफरन्शिएशन काढत नसते तिथे U2 N घेत असते तर पण ही कसं आहे याचं डिफरन्शिएशन म्हणजे ह्याच्यामध्ये N ॲड करताच येत नाही ह्याच्या बेसला काही नाही म्हणून ह्याला आपण फक्त असंच घेतला ह्याच्यात ह्या फक्त ह्या प्रॉब्लेमसाठी. पुन्हा काय झालं 1 NC0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते UN e⁻x आणि व्हीची काय झाली इथं व्हॅल्यू पहिल्या समोरची x² प्लस NC1 काय असते N असते NC1 N असते. पुन्हा UN -1 ला काय केलो e⁻x घेतलो पुन्हा V1 काय झालं 2x कशामुळे आलं V1 इथं आपण डिफरन्शिएशन केलं 2x प्लस N × N -1 आपण 2 फॅक्टोरियल कशाचं आलं NC2 आलं. मग काय ते पुन्हा UN -2 UN-2 ती इथं होते कसं होते UN इथं घेतलं N × N -1 आपण 2 फॅक्टोरियल झालं मग ती काय ते UN -2 ला पण e⁻x घ्यायचे ह्याच्यामध्ये फक्त कसं e⁻x बेसला काय लिहिता येणार गेले इंटू V2 2 झालं पुन्हा प्लस केलो का इथं पुन्हा प्लस केलो NC3 लिहिलो UN -3 पण लिहिलो V3 ची व्हॅल्यू काय 0 मग ती अख्खी टर्म 0 होती आहे म्हणून इथं स्टॉप झालं गणित. V3 ची व्हॅल्यू 0 आहे ना 0 आहे मग इथं V3 कुठं आहे इथं आहे मग ह्या V3 ह्या टर्मला अख्ख्या इथपर्यंत तर मल्टिप्लाय केलं 0 झालं मग ही प्लस आहे मग प्लसच्या पुढची टर्म कशी बी 0 होणार आहे मग ह्याच्या पुढे इथं एंड झाला प्रॉब्लेम मग इथून बाकीचं जशाच तसं x² इंटू e⁻x प्लस 2x इंटू N इंटू e⁻x प्लस N² - N इंटू e⁻x मग समोर घेतलं हां इथं समोर घेतला आणि e⁻x कॉमन काढलं x² 2xN प्लस N² - N